प्रसिद्ध व्यक्ती टॉप 20 क्वेश्चन्स जो एक्झाममध्ये वारंवार विचारले जाते. तर प्रश्न पहिला आहे, भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, महात्मा गांधी. महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाते. प्रश्न दुसरा आहे, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. याला भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रश्न तिसरा आहे, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न चौथा आहे, लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सरदार वल्लभभाई पटेल. सरदार वल्लभभाई पटेलला लोह पुरुष म्हणून ओळखले जाते. प्रश्न पाचवा आहे, लोकमान्य ही पदवी कोणाला देण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, बाळ गंगाधर टिळक. याला लोकमान्य ही पदवी देण्यात आली. प्रश्न सहावा आहे, नेताजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस याला नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणून ओळखले जाते. प्रश्न सातवा आहे, पंजाब केसरी म्हणून कोणाला प्रसिद्ध आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे लाला लजपत राय. याला पंजाब केसरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न आठवा आहे, भारताचे मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते. प्रश्न नववा आहे, भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या व्यक्तीपैकी एक आणि भारताचे पहिले राष्ट्रपती हे कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्रश्न 10वा आहे, भारत कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, सरोजिनी नायडू. याला भारतीय कोकिळा म्हणून ओळखले जाते. प्रश्न 11वा आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, इंदिरा गांधी. हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. प्रश्न 12वा आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, प्रतिभा पाटील. हे भारताचे पहिले महिला राष्ट्रपती होते. प्रश्न 13वा आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे विक्रम साराभाई. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 14वा आहे, भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे MS स्वामीनाथन. ऑप्शन ए, MS स्वामीनाथन हे भारताचे हरित क्रांतीचे जनक होते. प्रश्न 15वा आहे, श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन हे श्वेत क्रांतीचे जनक होते. प्रश्न 16वा आहे, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली? तर याचं बरोबर उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. ऑप्शन बी, लाल बहादूर शास्त्री. प्रश्न 17वा आहे, नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर हे पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय होते. प्रश्न 18वा आहे, गीतांजली या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर याचे प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे गीतांजलीचे लेखक आहे. प्रश्न 19वा आहे, फ्लाइंग सिख म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे मिल्खा सिंग. मिल्खा सिंगला फ्लाइंग सिख म्हणून ओळखले जाते. प्रश्न 20वा आहे, हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे मेजर ध्यानचंद. ऑप्शन बी,